धावण्याच्या स्पर्धेचा शौक म्हणून नव्हे तर कुटुंबाच्या संघर्षासाठी या मायमाऊलीची धडपड सुरू आहे। कडाक्याच्या थंडीत अनवाणी धावत 67 वर्षीय आजीबाईंनी बारामतीमधल्या शरद मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेतला आणि पहिला क्रमांकही पटकावला। या स्पर्धेत सहभागी होण्याचं त्यांचं हे तिसरं वर्ष। आपल्या कुटुंबाला, आपल्या जिवलगांना स्थैर्य मिळावं एवढीच या आजीबाईंची इच्छा। त्यांचं नाव आहे लता भगवान करे। मूळच्या बुलढाण्यातल्या आजीबाई गेल्या काही वर्षांपासून बारामतीमध्ये राहतात। 2013 मध्ये पती भगवान करे यांच्या उपचारासाठी धावल्या। कुंकवासाठी घेतलेली धाव यशस्वी झाल्यानंतर घराच्या स्वप्नासाठी त्यांनी 2.5 किलोमीटरचं अंतर सहज पार केलं। स्वप्न यावर्षी साहेब हेच होतं की आपल्याला घरासाठी मदत व्हावी। आपल्याजवळ तर पैसे नाही, आपण जागा विकत घेऊन बांधू शकत नाही। मदत जर झाली तर आपण बांधू शकतो, अशा आशेनं मी स्पर्धेत भाग घेतला। आता आम्ही किती दिवस काम करणार? एकट्या मुलाच्या भरोश्यावर असं कधी काम लागते कधी लागत नाही, तर आमचा उदरनिर्वाह कसा व्हायचा? तर त्यांनी एखाद्या कंपनीत परमनंट जॉब म्हणून दिला आणि आम्हाला राहायला घर दिलं तर चांगलं। लताबाईंची जगण्याची उमेद पाहून स्पर्धेच्या आयोजकांनीही त्यांना मदतीचं आश्वासन दिलंय। त्या इथल्या स्थानिक नसल्यामुळे त्यांना शासकीय पातळीवर मदत देता येत नाही, परंतु वहिनींच्या माध्यमातून आणि दादांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतोय की त्यांना त्यांचा निवारा बांधून देण्याचा आमच्या सगळ्यांचाच सामूहिक सामाजिक प्रयत्न असणार आहे। 67व्या वर्षी केवळ कुटुंबासाठी लताबाई धावतायत। आता त्या थकल्यात, त्यांना गरज आहे ती तुमच्या मदतीची। राहुल ढवळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, बारामती। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।